नमस्कार मंडळी. मार्गशीर्ष महिना हा उद्यापासून म्हणजेच 21 नोव्हेंबर 2025 शुक्रवारपासून सुरू होत आहे. या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे. तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते व दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हणतात. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्या इतकाच पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं, भगवान विष्णूंची सेवा करणं, दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती, पूजापाठ, व्रत केले जातात. असे म्हणतात की हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित असतो. या महिन्यात केलेले व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात. तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते. यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात. या मार्गशीर्ष महिन्यातही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार. आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल, पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टींचं पालन करणं आपल्या घरात महत्त्वाचं आहे. महिलांनी कुठल्या चुका करू नयेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्हालाही माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार. यंदा 4 गुरुवार आलेले आहेत. चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला असणार आहे. 18 डिसेंबरला आपल्याला व्रताची सांगता करायची आहे. व्रताचं उद्यापन करायचं आहे. बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जातात. भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल, पण काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. सगळ्यात आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यातही काही नियम, अटी असतात ज्यांचं पालन आपण करत असतो आणि काही ठिकाणी आहे की अजूनही मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे आणि लोक त्याचं पालन करतात. पण काही घरात काही चुका केल्या जातात. आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा, माता लक्ष्मीची सेवा करत असतो, उपासना करत असतो. पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेही करणं महत्त्वाचं आहे. शक्य असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. कृपया करून सगळ्या महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या. कारण बघा, पहिल्या 5-6 दिवसांमध्ये मल्हारी षडयंत्र उत्सव आहे. तेवढ्यात तर आपल्याला मांसाहार करायचाच नाही. तेही नाही होत तर लगेच अगदी 2-3 दिवसातच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. थोडक्यात बघायला गेलं तर 8 दिवस तर आपण आपल्या घरातच मांसाहार होणार नाही. त्याच्यानंतरचे 15 दिवस पाळले तर काहीच हरकत नाही. कारण काही महिलांचं तर असंच आहे, आम्ही गुरुवार उपवास करतो, मग बुधवारी आणि सर्रास हा मांसाहार केला जातो, तर अगदी त्यासुद्धा खातात. तर मी तुम्हाला हे सांगेल की मांसाहार करू नका या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि मल्हारी सप्तशती ज्या काही आपण सेवा करणार आहोत, षडयंत्र उत्सवमध्ये सुद्धा मांसाहार वर्ज्य आहे. आणि गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात करायचं नाही. मग नंतरचे 15 दिवस पाळले तर काय बिघडतं? शक्य असेल तर आवर्जून घरात मांसाहार करू नका. पण कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो आणि म्हणजे आता घरचे म्हणतील, चल आता तुझं गुरुचरित्राचं पारायण झालं आहे, मग आम्ही मांसाहार खाऊ शकत नाही का?
आता जर तुमचा जो बिझनेस असेल की आमच्याकडे आम्ही मेस चालवतो, तो आम्हाला करू द्यावा लागतो, मांसाहार हा करून द्यावा लागतो. बघा, जर तो तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यावर जर तुमची जी रोजीरोटी आहे तर त्याचा त्याग करू नका. म्हणजे तुम्हाला जर ते करून द्यावं लागत असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल. कारण आपण काम हे पहिलं आहे. आपलं काम जे आहे ते पहिलं आहे. मग ते आता लोक खाणारे आहेत, त्यांना आपण बदलू शकत नाही. तर तुम्ही करू शकता, पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना, हे महत्त्वाचं आहे. म्हणून मांसाहार वर्ज्य करावा. अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना तेवढा पवित्र, हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे. मार्गशीर्ष म्हटलं तेवढे लग्न कार्यसुद्धा आहेत. तर आता या लग्न कार्यात जर तुम्ही जाणार असेल किंवा जर तुम्हाला बाहेर जायची वेळ आली असेल तर आम्ही पर आणणं शक्यतो वर्ज्य करावं. जर तुमची कुठली सेवा चालू असेल, म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असेल, तर अर्थात तुम्ही पर अन्न वर्ज्य करू शकता. दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये, माहेरचं खाऊ शकता. अगदी गुरुमाऊली सुद्धा म्हणतात की महिलांचे असतं आहे, आम्ही गुरुचरित्राचं पारण करतो, आमच्या माहेरी करतो, तर माहेरचं आईबापाचं तुम्ही खाऊ शकता, काहीच अडचण नाही. पण बाकीच्यांच्या घरचं खाण्याचं म्हणजेच न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याचबरोबर येत्या ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रतवैकल्य करत असतो ना, त्याच पद्धतीने आपल्या घरातलं वातावरणही तेवढं चांगलं शुद्ध असणं, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं. तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात. कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे, कोणीतरी तुम्हाला नावं ठेवत आहे, याच्यापेक्षा तुमची सेवा महत्त्वाची आहे. तुम्ही ती सेवा प्रॉपर करावी. कोण तुम्हाला काय बोलतंय, कोणीतरी तुम्हाला नावे ठेवले, तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा लेखाजोखा हा परमेश्वराकडे आहे. आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट त्याला उत्तर ती देत असते. तुमचं काम आहे सेवा करणं, चांगलं करणं. कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठीच करत असते. आपला नवरा आहे, आपल्या घरातील व्यक्ती आहे, मुलं बाळं आहेत, त्यांच्यासाठीच ती करत असते. आणि म्हणून कोण काय बोलतंय याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे आपण चांगलं राहून हे तेवढं महत्त्वाचं आहे. दुसरं, आता गुरुवार आहे, तर गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का? कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाहीत. बुधवारी आता बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई बुधवारी आम्ही मांसाहार खातो आणि गुरुवारी केस धुतले तर चालतात का? आता केस धुतल्यावर शरीरातला मांसाहार हा जाणार आहे का? म्हणजे सांगते की मांसाहार वर्ज्य करावा. म्हणूनच मांसाहार हा वर्ज्य करावा. पण कधी कधी काही कारणांमुळे, आपले सांसारिक अडचणींमुळे आपल्याला गुरुवारी केस हे धुवायचे असतात. मी एकच सांगेन की ब्रह्मचर्य म्हणजेच एक दिवस तुमचं बुधवारी जरी ब्रह्मचर्याचं उल्लंघन झालं तर ब्रह्मचर्याचं उल्लंघन आणि तुमचे केस धुण्याचा हा काहीही संबंध नाहीये. आणि तुमच्याकडे जर ते असेलच तर तुम्ही बुधवारीच डोकं धुवून घ्या. बुधवारी ब्रह्मचर्याचं पालन करावं की जेणेकरून गुरुवारी डोकं धुण्याचा तुम्हाला प्रश्न येणार नाही. तसेच गुरुवारी केस धुवू नये असं म्हणतात, तर गुरुवारी शक्यतो केस धुवू नये. गुरुवारी घराची स्वच्छता पण करू नये. घराची स्वच्छता म्हणजे लादी पुसू नये किंवा मग म्हणतो ना की संपूर्ण जाळंजळमाटं घराची साफसफाई करू नये, संपूर्ण जाळे जळमाटे काढू नये. तर या मार्गशीर्ष गुरुवारी सुद्धा ते नियम लागू होतात. आता गुरुवारी लादी पुसू नये म्हणजे काय, आपलं घर स्वच्छच असतं. फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडावं, फरशीला आराम द्यावा, म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल. तर मग तुम्ही गुरुवारी केस पण धुवू नयेत. बाकी तुमची इच्छा, ज्याला जसं वाटेल त्याने तसं करावं. तुम्हाला वाटतं ना की मला गुरुवारी केस धुवायचे, काही होत नाही, मग तुम्ही करू शकता, तुमची इच्छा. आणि गुरुवारी फरशी सुद्धा पुसू नये असं म्हणतात. तुम्ही घर झाडून शकता, म्हणजे काय, घराची साफसफाई करायची नाही असं नाही, घर झाडू शकता. पण गुरुवारी संपूर्ण घर म्हणतो ना आपण
की घराची स्वच्छता करणं, जाळी जळमाटं काढणं किंवा पंखे साफ करणं या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. फक्त जी काही जागा आहे, जी काही आपल्या घराची स्वच्छता तुम्ही करू शकता. फक्त घरामध्ये आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत आणि तुम्ही सांगता की फरशी पुसू नका. तर तुम्हाला मी सांगेल की जिथे तुम्ही मांडणी करणार आहे, पूजा मांडणी करणार आहात ना, आता आपल्याला असं बघतात की बघा ताई, लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि घरात तेवढी स्वच्छता करणं, जोपर्यंत घराला फरशीला आपण कापड मारत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ते जीवाला शांतता लागत आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेताना गुरुवारी जिथे तुम्ही मांडणी करणार आहात, ती जागा स्वच्छ करावी. संपूर्ण घरात तुम्ही गोमूत्र हे शिंपडू शकता. बाकीचं काही नाही. तुम्हाला असं वाटतं की घरातली स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. पण ज्या घरात ना बायकांचा, आईचा, बायकोचा, वहिनीचा अपमान होतो, त्या घरात किती पण सुशोभीकरण करा, स्वच्छता करा, त्या घरात कधीही माता लक्ष्मी टिकत नाही. म्हणून जर मार्गशीर्ष व्रताशी गुरुवार करायचे आहेत आणि ताई तुम्ही सांगता की तुम्ही फरशी पुसू नका, पुसून तर आदल्या दिवशी तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी फक्त घर झाडावं, म्हणजे जो भाग आहे ना, काही ठिकाणी देवघरासमोर मांडणी केली जाते. मग काही ठिकाणी फक्त दुसऱ्या ठिकाणी पूजा मांडणी करू शकते, तेवढी जागा तुम्ही स्वच्छ करावी. घरात चांगलं काहीतरी व्हावं, घरातली काहीतरी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी घरात तुम्ही गोमूत्र हे शिंपडू शकता. असं करू शकता की जेणेकरून ज्या काही निगेटिव्ह वाईट आहेत, कारण गोमूत्र हे खूप प्रभावशाली आहे. त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर काढण्यासाठी म्हणून शक्यतो गुरुवारी फरशी पुसू नये आणि गुरुवारी केस पण धुवू नयेत. म्हणून लगेच मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर करण्याची इच्छा आहे की ताई आमच्या सासूबाई म्हणतात, मग आम्हाला तो करावाच लागतं. बाकी ज्याने त्याने आपापल्या घराचे नियम हे पाळायचे आहेत. त्यामुळे कारण एखादी गोष्ट सांगून जर घरात वादविवाद होत असेल आणि गुरुवारच्या दिवशी कटकट होत असेल, तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून त्या गोष्टींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. बाकी भले तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार उपवास करा किंवा नका करू, पण तुम्ही पूजा मांडणी करू शकता. तुम्ही उपवास नका करू, तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे उपवास किंवा गुरुवार करा किंवा नका करू, पण मांसाहार नाही होणार याची मात्र काळजी घ्या. कारण 90% स्त्रिया ज्या गुरुवार करतात आणि त्यांना गुरुवार व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहेत आणि त्या सातत्याने अगदी आपल्या आजी, आई, आपण स्वतः आपल्या सासूबाई, आपल्या आजी सासूबाई सगळे ही सेवा करतात. मग आपल्याला करायला काय हरकत आहे? तर नक्कीच ही सेवा करावी. आई भगवतीची सेवा करावी. तुम्ही ह्या गुरुवार औचित साधून माता लक्ष्मीची सेवा करावी. त्याच्यामध्ये कुंकुमार्चन येतं, त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम येतं. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. तर मग आपल्या घरात जर एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, तर मांसाहाराचा त्याग केला तर काय बिघडतं? किंवा फरशी सांगता की गुरुवारी फरशी पुसू नये. पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुसू शकता. त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही फरशी ही पुसू शकता, क्लीन करू शकता. पण पुसू नये, केस वगैरे धुवू नयेत. मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचर्याचं उल्लंघन झालं तर म्हणजे मला ते सांगायचं आहे की ब्रह्मचर्याचं उल्लंघन होणं आणि केस धुण्याचा परस्पर हा काहीही संबंध नाही आहे. हा मासिक धर्माचा 5वा दिवस आहे. मग काय करू शकतो? 4था दिवस आहे. बघा, मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर 4थ्या गुरुवारी म्हणजे 4थ्या दिवशी जर गुरुवार आला तर 4 दिवस हे पाळायचे असतात. बाकी तुमची इच्छा डबल अंघोळ करून, डोक्यावर अंघोळ करून तो काही दिवस बदलत नाही. ते काही तास आपले बदलत नाहीत की डोक्यावरून चला तर 2 अंघोळ केल्यावर लगेच 2 दिवस वाढवा, असे होत नाही. म्हणून 4थ्या दिवशी असेल तर उपवास करावा किंवा सेवा तुम्ही करू नये. सगळे मंत्र, स्तोत्र तुम्ही कहाणी श्रवण करू शकता. ताई 5वा दिवस आहे तर त्याच दिवशी आपण डोकं धुतो. 5व्या दिवशी डोकं धुवायची गरज नाही.
थोडक्यात काय, 4 गुरुवार आहेत, डोकं धुवू नका आणि फरशी जी आहे तर ती पुसू नका. मग बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करावं, कारण तुमचे कर्म चांगले आहेत, तर फरशी पुसल्याने तुमचं काही कर्म खराब होणार नाहीये. म्हणून पण त्यामागची जी कहाणी आहे, असं सांगतात की गुरुवारी शक्यतो हे कामं आहे, हे कामं टाळावे. बाकी काय करायचं, कसं करायचं, हे सर्व तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.